परंतु छोटी छोटी लक्षणं असतात की जी त्यांच्याकडून निग्लेक्ट केलेली असतात, जसं अस्वस्थ वाटणं, झोप न लागणं, इरिटॅबिलिटी, किंवा ज्याला आपण म्हणतो की डॉक्टर दम लागतो, आजकाल थकवा येतो, झोपून राहावंसं वाटतं. पण ही लक्षणं ही साधारण बरेच अंशी आपण निग्लेक्ट केली जातात आणि मग अचानक एक दिवस कोणीतरी सांगतं की नाही तुमचं बीपी जास्त झालेलं आहे, तुमची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, आणि मग आपल्यामध्ये ती भीती निर्माण होते. तेव्हा ही गोष्ट होऊच नये, किंवा छोट्या छोट्या लक्षणांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण अवेअर होतो, अल्टिमेटली आपण आजारापासून लांब राहू शकतो. त्याचबरोबर धकाधकीचं आयुष्य किंवा स्पर्धात्मक जीवन पद्धतीमध्ये आपण बऱ्याचदा शारीरिक आणि मानसिक ताण खूप आता सहन करत आहोत, आणि त्याचा परिणाम तुमच्यामध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होत असतात, आणि अल्टिमेटली त्याचाच परिणिती तुमच्या रक्तवाहिन्यांच्या स्नायूंवर होते, आणि अल्टिमेटली तिथं अडथळे निर्माण होण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यानंतरचा घटक असतो तो म्हणजे बैठी जीवनशैली. आता बैठी जीवनशैलीच्या मध्ये बऱ्याच लोकांची इच्छा